नमस्ते, मी उल्हास तुपे, राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष। आज 4 महिने झाले ससाने नगरला जो नवा कॅनल आहे त्याच्यावरचा ब्रिज पाडून ठेवला आहे। तो ब्रिज पाडून ठेवल्यामुळे आज हजारो नागरिक तिथनं जात असतात, स्कूल बस जात असतात आणि फक्त ह्या पत्र्याच्या एकदम थर्ड क्लास क्वालिटीचे पत्रे मारलेत, वॅगन मारलेत। त्याला जर गाडी धडकली तर ती गाडी कॅनलमध्ये जाऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। तर प्रशासनाला जे कोणतरी मृत्युमुखी पडल्यानंतर जाग येणार का? तुम्ही 4 महिने इलेक्शन व्हायच्या आधी जे काम चालू केलं होतं ते कशासाठी बंद केलं आहे? त्याला निधी मंजूर झाला 90-1 लाख रुपये। मग तुम्ही जे बंद पूल जो तोडणार आहे हडपसर गावातला जो ब्रिज तोडणार आहे मेट्रोसाठी, त्या ब्रिजला तुम्ही 6 कोटी रुपये मंजूर केले। म्हणजे पब्लिकचे पैसे तुम्ही टॅक्समधनं येणारे जे निधी आहे तो तुम्ही त्या पुलाला वापरून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करू नये। कारण मध्ये एक माणूस 2 व्हीलरवरती कॅनलमध्ये पडला तर त्याला आपल्या हडपसरच्या मित्रांनी त्याला काढला बाहेर, दवाखान्यात नेला। तर ह्या असल्या गोष्टी हडपसरमध्ये होत असेल तर आम्ही खपून घेणार नाही। आणि या भागामध्ये ज्या नागरिकांनी लोकप्रतिनिधी निवडून दिलेत त्या ह्या रस्त्याने जात येत असतात, त्यांना बी माझी विनंती आहे की तुम्ही बी इथं लक्ष द्या। हे राजकारण बाजूला राहू द्या, पक्ष बाजूला राहू द्या। आपल्या हडपसरच्या जनतेला कुठल्याही प्रकारे जीवाला धोका निर्माण होऊ नये। कारण लहान मुलं असतात, त्या लहान मुलांना आपल्या काय झालं तर आपल्याला कळतं की आपल्या मुलांना काय झालं, आपल्या त्या वेदना काय असतात। तर एखादी स्कूल बस याच्यात गेली कॅनलमध्ये तर मोठी दुर्घटना होईल। या संबंधित पहिले इंजिनियर नारद साहेब होते, त्यांची बदली झाली मला कळलं। तर संबंधित कोण दुसरे अधिकारी असतील त्यांनी लवकरात लवकर काय आहे ते पुलाचं काम दुरुस्तीचं लवकर चालू केलं नाही तर हडपसर पंचक्रोशीतील जी आमची जनता आहे त्याच्यातर्फे आम्ही मोठं जन आंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड, संपर्क क्रमांक 8080 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।